नमस्कार मित्रांनो, ज्ञानसागर सत्य मराठी चॅनेलवर आपले स्वागत आहे। गरुड पुराणाच्या कथेनुसार मृत्यूपूर्वी मनुष्याला काही विशिष्ट संकेत मिळतात। आज एका प्राचीन कथेतून आपण हे जाणून घेऊया की एक गाय, गिधाड, पोपट, वाघ आणि इतर प्राणी एका ब्राह्मणाला कोणते संकेत देतात आणि या संकेतांवरून मनुष्याने काय शिकायला हवे। ही कथा अत्यंत ज्ञानवर्धक आहे, जी प्रत्येकाने ऐकायलाच हवी, कारण यातून जीवनासाठी उपयुक्त अनेक गोष्टी समजतात। खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। मध्य देशातील एका सुंदर नगरीत सदाशिव नावाचा एक ब्राह्मण राहत होता। तो भगवान विष्णूचा परमभक्त होता, अत्यंत विद्वान आणि सात्विक स्वभावाचा होता। त्याच्या घरात धनधान्य आणि सुखसमृद्धीची कोणतीही कमतरता नव्हती। त्याचे कुटुंब प्रेम आणि आनंदाने भरलेले होते। परंतु या सर्व सुखांसोबतच सदाशिवच्या मनात एक भीती सतत दाटून राहायची, मृत्यूची भीती। तो सतत विचार करत असे, माझ्या मृत्यूनंतर माझ्या कुटुंबाचे काय होईल, माझी संपत्ती, माझे शरीर, हे सर्व काही एक दिवस संपून जाईल या विचारांनी तो व्याकुळ झाला होता। त्याला झोप लागत नव्हती, अन्न चविष्ट वाटत नव्हते आणि त्याच्या मनाला कुठेही शांती मिळत नव्हती। शेवटी एक दिवस सदाशिवने ठरवले की या भीतीतून मुक्त होण्यासाठी मृत्यूचे रहस्य जाणून घ्यायचेच। जर मला मृत्यूपूर्वी मिळणारे संकेत कळाले तर कदाचित मी या भीतीतून मुक्त होऊ शकेन, असे त्याला वाटले। त्याने आपले कुटुंब आणि संपत्ती मागे सोडली आणि उत्तर शोधण्यासाठी भटकंती सुरू केली। सदाशिव जिथे गेला तिथे तो साधू संतांना भेटत असे आणि त्यांना विचारत असे, मृत्यूपूर्वी माणसाला कोणते संकेत मिळतात, परंतु त्याला कुठेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही। भटकता भटकता एके दिवशी तो एका घनदाट आणि भयावह जंगलात पोहोचला। त्या जंगलात उंच उंच झाडे होती, झुडपे होती आणि पक्ष्यांचे विचित्र आवाज ऐकू येत होते। तो चालत राहिला आणि एका ठिकाणी त्याला एक आश्रम दिसला। आश्रमाबाहेर दिव्य शांतता होती। आत वेदांचा गजर आणि शंखध्वनी ऐकू येत होती। तिथले साधू तेजस्वी दिसत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिव्यता चमकत होती। सदाशिवने त्या साधूंना नम्रतेने प्रणाम केला आणि त्यांची मदत मागितली। त्याने विचारले, माझ्या मृत्यूपूर्वी कोणते संकेत मिळतील हे जाणून घेण्यासाठी मला मदत करा। साधूंनी उत्तर दिले, तुला या जंगलात गूढ प्राणी, पक्षी किंवा झाडांशी संवाद साधावा लागेल। ते तुला मृत्यूपूर्वी मिळणारे संकेत सांगतील, पण आधी ते तुला एक कोडे विचारतील। जर त्याचे उत्तर दिलेस तरच ते सत्य उघड करतील। सदाशिवने त्यांना धन्यवाद दिले आणि जंगलात प्रवेश केला। जंगलात चालत असताना त्याला एक प्रचंड वडाचे झाड दिसले। त्या झाडाभोवती एक गूढ आभा होती आणि झाड जणू त्याच्याकडे पाहत होते। सदाशिव झाडाजवळ गेला तेव्हा झाडाने मानवी आवाजात विचारले, हे ब्राह्मणा, तू कोण आहेस आणि या भयावह जंगलात का आला आहेस? सदाशिवने विनम्रतेने उत्तर दिले, हे महावैक्ष, मी मृत्यूचे संकेत जाणून घेण्यासाठी आलो आहे। कृपा करून माझी मदत करा। झाड म्हणाले, मी तुला मदत करू शकतो, पण आधी तुला माझ्या कोड्याचे उत्तर द्यावे लागेल। सदाशिवने आत्मविश्वासाने उत्तर दिले, ठीक आहे महावैक्ष, विचारा तुमचे कोडे। झाडाने विचारले, कोण आहे जो पंखांशिवाय उडतो, पायांशिवाय चालतो आणि जिभेशिवाय बोलतो? सदाशिव काही क्षण विचारात गेला। त्याचे लक्ष गार वाऱ्याकडे गेले। मग तो हस्त म्हणाला, हे महावैक्ष, हा वारा आहे। झाड जोरजोरात हसू लागले आणि म्हणाले, तुझे उत्तर बरोबर आहे। आता ऐक, मृत्यूचा पहिला संकेत हा आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील ऊर्जा कमी होऊ लागते आणि तो नेहमी थकवा अनुभवतो, तेव्हा समजावं की मृत्यू जवळ आहे। हा संकेत तुला आत्मिक आणि शारीरिक दृष्ट्या सावधान करण्यासाठी आहे।
सदाशिवाने झाडाला वंदन केलं आणि म्हणाला, हे महावैक्ष, मी तुमच्या ज्ञानासाठी मनापासून आभारी आहे. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि मला मृत्यूच्या पहिल्या संकेताबद्दल सांगितलं. मी हे लक्षात ठेवीन. झाडाने शांत स्वरात उत्तर दिलं, जा, पुढे जा, तुला आणखी संकेत मिळतील. हे लक्षात ठेव की जीवन आणि मृत्यू हे एक चक्र आहे आणि त्याला समजून घेणे हेच तुझं उद्दिष्ट आहे. सदाशिवाने झाडाचे आभार मानले आणि पुढच्या प्रवासाला निघाला. आता त्याच्या मनात आणखी उत्सुकता होती की तो येणाऱ्या संकेतांना जाणून घेईल आणि समजून घेईल. सदाशिव जंगलात बोलणाऱ्या झाडाकडून पहिला संकेत मिळाल्यानंतर पुढे गेला. मार्ग अधिक भयानक आणि आव्हानात्मक झाला होता. झाडांच्या फांद्या एकमेकींमध्ये गुंतलेल्या होत्या आणि झुडपांतून विचित्र आवाज येत होता. चालताना अचानक त्याची नजर एका विशाल गिधाडावर पडली, जे एका वाळलेल्या झाडाच्या फांदीवर बसलेला होता. गिधाडाचा आकार सामान्य पक्ष्यांपेक्षा अनेक पट मोठा होता. त्याच्या डोळ्यात चमक होती, जणू काही तो सगळं पाहू शकत होता. त्याची चोच आणि पंख इतके तेजस्वी होते की एक क्षणासाठी सदाशिवाला भीती वाटली. पण त्याने धैर्य गोळा करून गिधाडाला वंदन केले. जसेच सदाशिव त्याच्याजवळ पोहोचला, गिधाडाने गडगडणाऱ्या आणि तीव्र आवाजात विचारलं, हे मनुष्य, तू कोण आहेस आणि या घनदाट जंगलात काय करत आहेस? सदाशिवने हात जोडून नम्रतेने उत्तर दिलं, हे गिधाड, मी एक साधा ब्राह्मण आहे. मी मृत्यूचे रहस्य जाणून घेण्यासाठी भटकत आहे. मला मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या संकेतांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. कृपया माझी मदत करा. गिधाडाने आपले पंख पसरवून म्हटले, मी तुझी मदत करू शकतो, पण त्यासाठी तुला माझ्या एका कोड्याचे उत्तर द्यावे लागेल. जर तू बरोबर उत्तर दिलेस तर मी तुला मृत्यूपूर्वी मिळणारा एक महत्त्वाचा संकेत सांगीन. सदाशिव म्हणाला, प्रश्न विचारा, हे महाज्ञानी गिधाड. तुमच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन. गिधाडाने आपल्या तीव्र दृष्टीने सदाशिवकडे पाहत विचारले, हे मानव, ती कोणती गोष्ट आहे जी जन्मल्याबरोबरच प्रत्येक क्षणी कमी होत जाते पण कधीच संपत नाही? सदाशिवाने थोडा वेळ विचार केला. त्याने आपल्या प्रवासाचा आणि जीवनचक्राचा विचार केला. काही क्षणांनंतर त्याने उत्तर दिले, हे गिधाड महाराज, याचे उत्तर म्हणजे वेळ आहे. वेळ प्रत्येक क्षणी कमी होत असतो, पण तो अनंत आहे आणि कधीच संपत नाही. गिधाड आपल्या तीव्र आवाजात हसत म्हणाले, योग्य उत्तर दिलेस, हे ब्राह्मण. आता ऐक, मृत्यूचा दुसरा संकेत असा आहे की जेव्हा व्यक्तीच्या इंद्रियांची शक्ती, जसे की ऐकणे किंवा पाहणे, कमी होऊ लागते, तेव्हा समजावे की मृत्यू जवळ आहे. सदाशिवाने गिधाडाचे बोल बारकाईने ऐकले आणि गिधाडाला प्रणाम करत म्हणाला, हे महाज्ञानी गिधाड, तुमच्या ज्ञानाबद्दल मी कृतज्ञ आहे. तुम्ही मला मृत्यूचा दुसरा संकेत सांगितला, जो माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. गिधाडाने आपले पंख हलवून म्हटले, हे मानव, जीवन आणि मृत्यू यांच्यातील संतुलन समजून घेण्यासाठी या संकेतांचे ज्ञान आवश्यक आहे. आता पुढे जा, तुझा प्रवास अजून संपलेला नाही. सदाशिवाने गिधाडाचे आभार मानले आणि आपल्या मार्गावर पुढे निघाला. त्याच्या मनात आता अधिक उत्सुकता होती की पुढचे संकेत कोणते रहस्य उलगडतील. जंगलाचा प्रवास त्याला प्रत्येक क्षणी मृत्यूच्या सत्याच्या जवळ नेत होता. जंगलाचा मार्ग आता पूर्वीपेक्षा अधिक कठीण झाला होता. झुडुपांमध्ये विचित्र सरसर आवाज येत होता आणि वातावरणात गर्द शांतता पसरली होती. चालता चालता सदाशिवची नजर एका गाढवावर पडली. गाढव एका झाडाच्या सावलीत उभे होते आणि त्याच्या डोळ्यात एक खोल शांतता दिसत होती. गाढव शांत वाटत होते, पण जसेच त्याने सदाशिवला पाहिले, ते बोलून उठले, हे ब्राह्मण, तू येथे का आला आहेस
आणि या जंगलात काय शोधत आहेस? सदाशिवने हात जोडून गाढवाला प्रणाम केला आणि म्हणाला, हे शांतचित्त गाढवा, मी एक साधा ब्राह्मण आहे. मी मृत्यूच्या रहस्यांना जाणून घेण्यासाठी भटकत आहे. मला मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या संकेतांबद्दल जाणून घ्यायचे आहे. कृपया माझी मदत कराल का? गाढवाने आपले डोळे मिचकावत म्हणाले, मी तुझी मदत करू शकतो, पण त्यासाठी तुला माझ्या एका कोड्याचे उत्तर द्यावे लागेल. जर तू बरोबर उत्तर दिलेस तर मी तुला मृत्यूचा तिसरा संकेत सांगीन. सदाशिव म्हणाला, विचारा हे ज्ञानी गाढवा. मी उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. गाढवाने गंभीर स्वरात विचारले, हे ब्राह्मण, ती कोणती गोष्ट आहे जी जितकी रिकामी असते तितकीच जड वाटते? सदाशिवने काही क्षण खोल विचार केला. त्याने आपल्या जीवनातील अनुभवांचा विचार केला आणि मग हस्त उत्तर दिले, ही चिंता आहे. चिंता जितकी जास्त असते तितका जास्त भार वाटतो, जरी ती प्रत्यक्षात काहीही नसते. गाढवाने आपले डोके हलवले आणि म्हणाले, बरोबर उत्तर. आता ऐक, मृत्यूचा तिसरा संकेत असा आहे की जेव्हा व्यक्तीचे केस पांढरे होऊ लागतात आणि त्वचेला सुरकुत्या पडू लागतात, तेव्हा समजावे की मृत्यू हळूहळू जवळ येत आहे. हे शरीराच्या क्षयाचे प्रारंभिक लक्षण आहे, जे शेवटी मृत्यूपर्यंत नेते. सदाशिवने गाढवाला प्रणाम करून म्हटले, हे ज्ञानी गाढवा, मी तुमच्या ज्ञानाचा अंतःकरणापासून आभारी आहे. तुम्ही मला मृत्यूचा तिसरा संकेत सांगितला, जो माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. गाढवाने शांत स्वरात उत्तर दिले, जा, हे ब्राह्मण. तुझा प्रवास अद्याप संपलेला नाही. या संकेतांचे ज्ञान तुला जीवन आणि मृत्यूच्या सत्याला समजून घेण्यास मदत करेल. सदाशिवने गाढवाचे आभार मानले आणि पुढे निघाला. तो आता अधिक उत्सुक आणि विचारशील झाला होता. प्रत्येक संकेत त्याला मृत्यूच्या सत्याच्या आणि जीवनाच्या उद्दिष्टाच्या अधिक जवळ घेऊन जात होता. तो जंगलाच्या अधिक गड्ड भागात प्रवेश करत होता. चारही बाजूंना वातावरण अधिक भयावह बनत होते. मोठमोठ्या झाडांमधील अंधाराने आपला पसारा पसरवला होता. पक्षी आणि वन्य प्राण्यांच्या आवाजाने वातावरणाला अधिक रहस्यमय आणि भयावह बनवले होते. काही अंतर पार केल्यानंतर अचानक सदाशिवची नजर एका विशाल वाघावर पडली. वाघ एका दगडाजवळ उभा होता आणि त्याच्या डोळ्यांनी जणू सदाशिवच्या आत्म्याला भेदले होते. वाघाच्या गर्जनेने जंगलाची शांतता भंग केली. सदाशिवचे हृदय जोरात धडकू लागले, पण त्याने स्वतःला धैर्य दाखवत वाघाला प्रणाम केले. वाघ गर्जत म्हणाला, हे मानव, तू येथे काय करतोस आणि या जंगलात का भटकतोस? सदाशिव घाबरत म्हणाला, हे जंगलाचे राजा, मी मृत्यूच्या रहस्यांना जाणून घेण्यासाठी येथे आलो आहे. मला मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या संकेतांची माहिती हवी आहे. कृपया माझी मदत करा. वाघाने आपले विशाल पंजे जमिनीवर आपटत म्हणाले, मी तुला मृत्यूचा एक संकेत सांगू शकतो, पण त्याआधी तुला माझ्या एका कोड्याचे उत्तर द्यावे लागेल. जर तू बरोबर उत्तर दिलेस तर मी तुला मृत्यूचा चौथा संकेत सांगीन. सदाशिवने डोके झुकवून म्हटले, विचारा, हे महाबली वाघा. मी माझी पूर्ण मेहनत करीन. वाघाने आपल्या खोल आवाजात विचारले, हे ब्राह्मण, ती कोणती गोष्ट आहे जी पाहायला रिकामी वाटते, पण ती तिच्यात सर्व काही सामावून घेते? सदाशिवने काही क्षण विचार केला. त्याला आपल्या प्रवासातील अनुभव आणि मृत्यूच्या संकेतांमधील शिकवण आठवली. मग आत्मविश्वासाने उत्तर दिले, हे आकाश आहे. आकाश आपल्याला रिकामे आणि शून्य वाटते, पण ते त्यात संपूर्ण सृष्टी, हवा, ढग, सूर्य, चंद्र, तारे सामावून घेते. वाघाने आपली गर्जना थांबवली आणि हलक्या हसण्यासह म्हणाले, तू बरोबर उत्तर दिलेस, ब्राह्मणा. आता ऐक, मृत्यूचा चौथा संकेत असा आहे की जेव्हा व्यक्तीची त्वचा पिवळसर
किंवा काळसर पडते आणि चेहऱ्यावर तेज कमी होते, तेव्हा हा मृत्यू जवळ येत असल्याचा एक महत्त्वाचा संकेत आहे. हा संकेत सांगतो की शरीरातील जीवनशक्ती क्षीण होत आहे आणि आत्मा हळूहळू शरीर सोडण्याच्या तयारीत आहे. सदाशिवने वाघाला प्रणाम करत म्हटले, हे महाबली, मी तुमच्या ज्ञानासाठी आभारी आहे. तुम्ही मला मृत्यूचा चौथा संकेत सांगितला, जो माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे. वाघाने आपल्या चमकणाऱ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, लक्षात ठेव, मृत्यू हा केवळ शेवट नाही, तर एका नव्या सुरुवातीचा आरंभ आहे. आता पुढे जा, तुला अजून शिकायचे आहे. सदाशिवने वाघाचे आभार मानले आणि आपल्या प्रवासावर पुढे निघाला. जंगल आता अधिक गड्ड आणि रहस्यमय होत चालले होते. प्रत्येक पाऊल त्याला मृत्यूच्या सत्याच्या आणि जीवनाच्या उद्दिष्टाच्या अधिक जवळ नेत होते. आता वातावरण पूर्वीपेक्षा अधिक रहस्यमय आणि शांत झाले होते. मोठमोठ्या वृक्षांच्या मधोमध एक पायवाट त्याला आणखी आत घेऊन जात होती. जंगलाच्या या भागातील वातावरण विचित्र होते, ना भयानक ना सामान्य, परंतु असे वाटत होते की हे ठिकाण एखाद्या दिव्यतेने परिपूर्ण आहे. काही अंतर चालल्यानंतर सदाशिवची नजर एका विशाल गायीवर पडली. गायीचे रूप अलौकिक होते. तिचे शरीर सुवर्ण प्रकाशाने चमकत होते आणि तिच्या डोळ्यात खोल करुणा झळकत होती. गाय अगदी शांतपणे उभी होती. जणू आपल्या चारही बाजूंच्या प्रत्येक रहस्याची तिला जाणीव होती. सदाशिवला गायीच्या या दिव्य रूपाला पाहून एक वेगळीच शांतता जाणवली. त्याने त्वरित गायीला प्रणाम केले आणि विनम्रतेने म्हणाला, हे गोमाते, मी मृत्यूच्या रहस्याला समजून घेण्यासाठी भटकत आहे. या जंगलात मला अनेक संकेत मिळाले आहेत, परंतु आता मला तुमच्याकडून मदतीची आवश्यकता आहे. कृपया मला मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या एखाद्या संकेताबद्दल सांगाल का? गायीने आपल्या शांत आणि करुणामय स्वरात म्हटले, हे ब्राह्मण, मी नक्कीच तुझी मदत करीन, पण आधी माझ्या एका कोड्याचे उत्तर दे. जर तू बरोबर उत्तर दिलेस तर मी तुला मृत्यूचा 5वा संकेत सांगीन. सदाशिवने तत्काळ उत्तर दिले, विचारा, हे गोमाते, मी माझ्या पूर्ण क्षमतेने प्रयत्न करेन. गायीने आपल्या मोठ्या डोळ्यांनी पापण्यांना हळूवार फडफड करत विचारले, ते कोणते अमृत आहे, जे पिता जीवन टिकवून ठेवते आणि पाहता सुद्धा प्रत्येक प्राण्यासाठी आवश्यक आहे? सदाशिवने थोडा वेळ विचार केला. त्याने आपल्या जीवन आणि निसर्गाबद्दल मनन केले. त्याला उत्तर लगेच स्पष्ट झाले. त्याने म्हटले, हे तर प्राणवायू आहे. प्राणवायूशिवाय कुणीही जीवित राहू शकत नाही. हेच जीवनाचा आधार आहे. गायीने प्रसन्न होत मान हलवली आणि म्हणाली, बरोबर उत्तर दिलेस, हे ब्राह्मण. तुझी बुद्धी आणि एकाग्रता प्रशंसनीय आहे. आता ऐक, मृत्यूचा 5वा संकेत हा आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शरीर अन्नाबद्दल उदासीन होऊ लागते आणि त्याला अन्नाचा स्वाद जाणवत नाही, तेव्हा समजावे की मृत्यूचा काळ जवळ आला आहे. हा संकेत शरीर आणि आत्म्याच्या विभाजनाची सुरुवात आहे. सदाशिवने गायच्या वचनांना ध्यानपूर्वक ऐकले आणि तिला प्रणाम करत म्हटले, हे गोमाते, मी तुमच्या या दिव्य ज्ञानाबद्दल मनःपूर्वक आभारी आहे. तुम्ही मला मृत्यूच्या आणखी एका महत्त्वपूर्ण संकेताबद्दल माहिती दिली. हे ज्ञान माझ्यासाठी अत्यंत मूल्यवान आहे. गायीने ममता भरलेली हसरी हास्याने सांगितले, जा, हे ब्राह्मण, तुझी यात्रा अजून संपलेली नाही. पुढे जा आणि मृत्यूच्या सत्याला पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेव, ज्ञानानेच जीवन आणि मृत्यूच्या चक्राला स्वीकारणं शक्य आहे. सदाशिवने गायीला धन्यवाद दिले आणि आपल्या प्रवासावर पुढे गेला. त्याच्या मनात आता आणखी जास्त उत्सुकता होती. प्रत्येक संकेत त्याला जीवन आणि मृत्यूच्या मध्ये दडलेल्या गूढ रहस्यांना समजून घेण्यासाठी प्रेरित करत होते.
थोडं पुढे चालल्यानंतर सदाशिवाची नजर एका सुंदर पोपटावर पडली, जो एका उंच झाडाच्या फांदीवर बसलेला होता. त्याच्या डोळ्यात चमक आणि त्याच्या हालचालींमध्ये अद्भुत आत्मविश्वास होता. असं वाटत होतं की तो फक्त एक पक्षी नाही, तर एखाद्या विशेष ज्ञानाचा स्रोत आहे. जसेच सदाशिवाने त्याला पाहिले, पोपट बोलू लागला, हे ब्राह्मण, तू कोण आहेस आणि या जंगलात का भटकत आहेस? सदाशिवाने हात जोडून पोपटाला वंदन केलं आणि म्हणाला, हे ज्ञानी पोपट, मी मृत्यूच्या रहस्यांना समजून घेण्यासाठी या जंगलात भटकत आहे. मी आत्तापर्यंत बरेच संकेत मिळवले आहेत आणि आता तुमच्याकडून मदतीची अपेक्षा करतो. कृपया मला मृत्यूच्या आधी मिळणाऱ्या एखाद्या संकेताबद्दल सांगा. पोपटाने आपली मान इकडे तिकडे हलवत म्हटलं, मी तुझी मदत करू शकतो, पण त्यासाठी तुला माझ्या एका कोड्याचं उत्तर द्यावं लागेल. जर तू योग्य उत्तर दिलंस तर मी तुला मृत्यूचा 6वा संकेत सांगीन. सदाशिवाने उत्सुकतेने म्हटलं, विचारा हे पोपट, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. पोपटाने तीव्र स्वरात विचारलं, हे ब्राह्मण, ती कोणती गोष्ट आहे जी नेहमी इतरांची नक्कल करते पण स्वतः कधी मौलिक नसते? सदाशिवाने काही क्षण विचार केला. त्याने झाडांखाली पसरलेल्या सावलीकडे लक्ष दिलं आणि हस्त उत्तर दिलं, ही सावली आहे. सावली नेहमी इतरांची नक्कल करते पण तिची स्वतःची कोणतीही ओळख नसते. पोपट हस्त म्हणाला, बरोबर उत्तर, हे ब्राह्मण, तुझी बुद्धी आणि ज्ञानाची मी प्रशंसा करतो. आता ऐक, मृत्यूचा 6वा संकेत असा आहे, जेव्हा एखाद्या व्यक्तीचे स्वप्न भीतीदायक आणि विचित्र होऊ लागतात आणि त्याला गाढ आणि शांत झोप येत नाही, तेव्हा समजावं की मृत्यू जवळ आहे. स्वप्न आत्म्याच्या चेतनेचे संकेत असतात आणि त्यांचं विचलित होणं मृत्यूच्या आगमनाचं सूचक आहे. सदाशिवाने पोपटाला वंदन करत म्हटलं, हे ज्ञानी पोपट, तुमच्या या ज्ञानासाठी मी मनापासून आभारी आहे. तुम्ही मला आणखी एका महत्त्वपूर्ण संकेताची माहिती दिली आहे. पोपटाने आपले पंख फडफडवत म्हटलं, लक्षात ठेवा, मृत्यू हा जीवनाचा शेवट नाही, तर आत्म्याच्या प्रवासाचा आणखी एक टप्पा आहे. आता पुढे जा, तुझी यात्रा अजून संपलेली नाही. सदाशिवाने पोपटाचे आभार मानले आणि आपली यात्रा पुढे सुरू ठेवली. त्याच्या मनात आता आणखी अधिक जिज्ञासा निर्माण झाली होती. प्रत्येक संकेत त्याला मृत्यूच्या रहस्याला समजून घेण्यासाठी प्रेरित करत होता आणि त्याला आत्मा आणि जीवनाच्या सत्याच्या अधिक जवळ घेऊन जात होता. जंगल आता अधिक शांत आणि गूढ झाले होते. पक्ष्यांच्या आवाजात घट झाली होती आणि हवेत एक विचित्र गंभीरता पसरली होती. रस्त्यावर चालताना त्याला एक स्थान दिसलं जिथे झाडांच्या फांद्यांमधून सूर्यप्रकाशाचे छोटे छोटे तुकडे जमिनीवर पडत होते. याच शांत आणि सुंदर वातावरणात त्याची नजर एका तेजस्वी हरणावर गेली. हरणाचं स्वरूप असं होतं जणू ते संपूर्ण जंगलातील रहस्यांना जाणत होतं. त्याच्या डोळ्यात चमक होती आणि त्याच्या चालण्यात एक अपार आत्मविश्वास झळकत होता. तो अत्यंत सुंदर आणि शांत दिसत होता, जणू हा जंगलाचा एखादा रक्षकच असावा. सदाशिवाने हरणाला वंदन केलं आणि म्हणाला, हे वनमृग, मी एक साधारण ब्राह्मण आहे. मी मृत्यूच्या रहस्यांना जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी येथे आलो आहे. मी आत्तापर्यंत बरेच संकेत मिळवले आहेत आणि आता तुमच्याकडून मदतीची अपेक्षा करतो. कृपया मला मृत्यूच्या आधी मिळणाऱ्या संकेतांबद्दल सांगा. हरणाने गंभीर स्वरात म्हटलं, हे ब्राह्मण, मी तुझी मदत करू शकतो. पण त्यासाठी तुला माझ्या एका कोड्याचं उत्तर द्यावं लागेल. जर तू योग्य उत्तर दिलंस तर मी तुला मृत्यूचा 7वा आणि अंतिम संकेत सांगेन. सदाशिवाने आत्मविश्वासाने म्हटलं, विचारा, हे वनमृग, मी उत्तर देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करीन. हरणाने आपल्या चमकणाऱ्या डोळ्यांनी सदाशिवाकडे पाहिलं आणि विचारलं, ती कोणती गोष्ट आहे जी कोणत्याही अडथळ्याशिवाय
सतत चालत राहते, पण तिचा अंत प्रत्येकासाठी निश्चित असतो. सदाशिवाने खोलवर विचार केला. त्याला त्याच्या जीवनाचा प्रवास आणि आतापर्यंत मिळालेले संकेत आठवले. त्याने काही क्षण विचार केला आणि मग आत्मविश्वासाने उत्तर दिलं. हे जीवन आहे. जीवन नेहमी चालत राहतं, पण अंत प्रत्येकासाठी निश्चित असतो. हरणाने आनंदाने म्हटलं, बरोबर उत्तर दिलंस. हे ब्राह्मण, आता ऐक. मृत्यूचा 7वा आणि अंतिम संकेत असा आहे, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा श्वास असामान्य होतो, त्याला प्रचंड थकवा जाणवतो, त्याची ऐकण्याची आणि वास घेण्याची क्षमता कमी होते, कानांमध्ये गुंज किंवा विचित्र आवाज ऐकू येतात, त्याची दृष्टीही क्षीण होते आणि त्याला आजूबाजूला उभे असलेले लोकही दिसत नाहीत, तेव्हा हा मृत्यूचा संकेत असतो. हा शेवटचा संकेत आहे, जो सांगतो की जीवनाचा अंत जवळ आहे. सदाशिवाने ध्यानपूर्वक हरणाचे शब्द ऐकले आणि त्याला वंदन करत म्हटलं, हे ज्ञानी वनमृग, मी तुमच्या ज्ञानाबद्दल मनापासून आभारी आहे. तुम्ही मला मृत्यूच्या अंतिम संकेताबद्दल सांगितलं. हे माझ्यासाठी अत्यंत मूल्यवान आहे. हरणाने शांत स्वरात म्हटलं, याद ठेवा, मृत्यू हा केवळ एक अंत नाही, तर आत्म्याच्या प्रवासाचा एक नवा अध्याय आहे. आता तू तुझी यात्रा पूर्ण केली आहेस. परत जा आणि या ज्ञानाचा उपयोग तुझं जीवन समजून घेण्यासाठी आणि जगण्यासाठी कर. सदाशिवाने हरणाचे आभार मानले आणि त्याच्या बुद्धिमत्तेची प्रशंसा करत आपली यात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. 7व्या संकेतांची माहिती मिळवल्यानंतर सदाशिव साधू वाचस्पती यांच्या आश्रमाकडे प्रस्थान झाला. तो थकला होता, पण त्याचा आत्मा ज्ञान आणि सत्याच्या प्रकाशाने परिपूर्ण झाला होता. जंगलातील प्रत्येक अनुभव, प्रत्येक संकेत त्याला जीवनाच्या गहरे रहस्यांच्या जवळ घेऊन जात होता. जेव्हा तो साधू वाचस्पतीकडे पोहोचला, त्यांच्या चरणांमध्ये वंदन करत म्हणाला, हे गुरुदेव, मी आपल्या आज्ञेचे पालन केले आणि जंगलातील प्रत्येक संकेत समजून घेतला. मी प्रत्येक प्राण्यापासून शिकले आणि त्यांनी दिलेल्या 7ही संकेतांना समजले. कृपया मला या संकेतांचा गूढ अर्थ समजावून सांगा. साधू वचस्पतीने सदाशिवाकडे शांत आणि गंभीर दृष्टिकोनातून पाहिलं. त्यांनी म्हटलं, हे ब्राह्मण, तुझी ही यात्रा फक्त मृत्यूला समजून घेण्याची नव्हती, तर जीवनाला जाणण्याची होती. जे संकेत तुला मिळाले ते या सत्याला प्रकट करतात की जीवन नश्वर आहे. साधू म्हणाले, हे ब्राह्मण, या संकेतांना जाणून घेण्याचं उद्दिष्ट तुला हे समजावण होतं की मृत्यूचा भय करण्याची आवश्यकता नाही. मृत्यू एक अनिवार्य सत्य आहे. जो व्यक्ती धर्म, सत्य आणि भक्तीचे पालन करतो, तो केवळ मृत्यूला सहजपणे स्वीकारतोच, तर मृत्यूच्या नंतर आत्म्याला शांती आणि मोक्ष देखील प्राप्त करतो. मृत्यूचे भय फक्त त्याला असते ज्याने त्याचे जीवन व्यर्थ घालवलेलं असतं. चांगलं जीवन जगणारा व्यक्ती मृत्यूला भय म्हणून नाही, तर एक नवीन प्रारंभ म्हणून पाहतो. सदाशिव साधूच्या चरणांमध्ये पडून म्हणाला, हे गुरुदेव, तुम्ही माझ्या आत्म्याला या अज्ञानाच्या अंधारातून मुक्त केलं. आता मी मृत्यूला फक्त स्वीकारत नाही, तर त्याला जीवनाच्या चक्राचा आवश्यक भाग मानतो. मी धर्म, सत्य आणि भक्तीच्या मार्गावर चालण्याचा संकल्प घेतो. साधूंनी त्याला आशीर्वाद देत म्हटलं, हे ब्राह्मण, आता तुझे जीवन शांती आणि संतोषाने भरलेलं असेल. या समजाला इतरांशीही शेअर करा, ज्यामुळे तेही मृत्यूच्या भयापासून मुक्त होऊ शकतील. सदाशिव साधू वाचस्पती यांना वंदन करून त्याच्या घरी परतला. तो आता पूर्णपणे बदलला होता. मृत्यूचे भय, जे त्याला प्रत्येक दिवसाला छळत होते, आता संपलेले होते. तो समजल होता की मृत्यू फक्त एक टप्पा आहे आणि धर्म, सत्य आणि भक्तीच्या मार्गावर चालून त्याला सहजतेने स्वीकारता येऊ शकतो. आता तो आपल्या कुटुंब आणि समाजासोबत शांती आणि संतोषाने जीवन व्यतीत करू लागला.
त्याच्या जीवनात आता फक्त आध्यात्मिकतेचा प्रकाश नव्हता, तर तो इतरांना धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करू लागला. तर मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की मृत्यूचे भय बाळगण्याची आवश्यकता नाही. जीवनाला धर्म, सत्य आणि भक्तीने जगायला हवं. हेच खरी मोक्षाचा मार्ग आहे. मृत्यू फक्त अंत नाही, तर आत्म्याच्या अनंत प्रवासाचा एक नवा अध्याय आहे. आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी.